तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि सगळ्यांना मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आज होती दत्त जयंती, तर आम्ही सकाळी छान असं आवरलं, पिल्लूची सुद्धा आंघोळ वगैरे झाली आणि नंतर इकडे मी देवपूजा करायला घेतली। तर आधी देवपूजेसाठी लागणारी सगळी भांडी वगैरे धुवून स्वच्छ करून घेतली, देवघर वगैरे स्वच्छ करून घेतलं। इकडे देवीच्या पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य सुद्धा काढून ठेवलं आणि आज गुरुवारही होता आणि दत्त जयंतीसुद्धा भरपूर पूजा करायची होती। तर इकडे अगोदर मस्त रोजची देवपूजा करून घेतली आणि इकडे आपली गुरुवारची सुद्धा पूजेची मांडणी वगैरे करून घेतली। त्यानंतर दत्त जयंती होती म्हणून इकडे सुद्धा साधी सिंपल अशी पूजा केली। माझ्याकडे दत्तगुरूंचा फोटो वगैरे नाही आहे, जेवढं होतं तेवढ्यातच मी पूजा वगैरे केली मस्त। आणि कुठलीही पूजा असो, घरात पूजा वगैरे झाली का खरंच प्रसन्न वाटतं। त्यानंतर इकडे मी बनवली साबुदाण्याची खिचडी आणि उपास जरी मला असला तरी पिल्लूला सुद्धा आज उपवास होता आणि त्याला टिफिनमध्ये खिचडी द्यायची होती। आणि नंतर त्याच्यासाठी साबूची खिचडी बनवली आणि माझ्यासाठी अशी शेंगदाणे शिवाय मी काढून ठेवली। सगळं आवरून घेतलं, त्याला जेवायला वगैरे दिलं, टिफिन तयार केला आणि त्याला स्कूलमध्ये सोडायसाठी निघाली। त्याला स्कूलमध्ये सोडलं आणि नंतर घरी आली। नंतर मी साबूची खिचडी आणि ताक होतं सोबत। आणि हे तुम्ही कधी खाल्लं आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर रस्त्यात मला येताना ना हे तालगोडे भेटले आणि ते मी येताना घेऊन आली आणि खरंच खायला खूप छान लागतात आणि मला तर खरंच खूप जास्त आवडतात। चला मग भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।